नमस्कार. मी श्रीकांत मोरे म्हणजे तुमचा आवडता श्रीकांत दादा. आज आपण पहिला व्हिडिओ टाकतोय ज्यामध्ये शरीराची माहिती जी आपण घेणार आहोत. शरीराच्या माहितीमध्ये सर्वात महत्वाचं असतं सुरुवात होणं, शरीर सुरुवात होणं. पण आज शरीर सुरुवात होण्याच्या पहिले आपण बघणार आहोत शरीरामध्ये बदल होणं. हे बदल मुलांमध्ये असेल, मुलींमध्ये असेल, वेगवेगळ्या प्रकारचे होत असतात. आता हा व्हिडिओ मुलांसाठी असेल, पॅरेंट्ससाठी असेल किंवा 10वी-12वीचे त्या ठिकाणी जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचंच असणार आहे. पण हा व्हिडिओ सगळ्यांसाठी महत्वाचा असणार आहे. कारण आजच्या ज्या चुकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नॉलेजद्वारे जी वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती मिळत असते, याद्वारे तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण त्या ठिकाणी मी बनलो असणार आहे. त्याच्यामध्ये आज आपण सुरुवात करतोय प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे वयात येणं. मुलांमध्ये हे बदल होत असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर मुलांमध्ये असेल, मुलींमध्ये असेल, सुरुवात जिथून होणार आहे तिथून आपण आज पहिल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तरी आज बघतोय आपण प्युबर्टी म्हणजे वयात येणं. काय असतं वयात येणं? वयात येणं म्हणजे पहिल्यांदा शरीरामध्ये होणारे बदल. मग त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस असतील किंवा इंटरनल चेंजेस असतील. मग फिजिकल म्हणजे बाहेरील जे बदल व इंटरनल म्हणजे मधील शरीरामध्ये आत होणारे बदल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट, शरीरामध्ये आपला जो मेंदू असतो, तो मेंदू सर्व शरीराला कंट्रोल करत असतो. त्यापासून आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाग निर्माण होतात, एक पार्ट निर्माण होतात. त्याच्यापैकी मुलांमध्ये बदल होण्यासाठी सर्वात महत्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे त्यांच्या टेस्टीज. आता हा जो टेस्टीज असतात म्हणजे यांच्यामध्ये तयार होणारे टेस्टेस्टोरॉन. हा टेस्टेस्टोरॉन नावाचा हा एक हार्मोन, एक केमिकल असतं, प्रोटीन असतं, जे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडवून आणतात मुलांमध्ये. तर काय घडवून आणतात मुलं? हा टेस्टेस्टोरॉन ज्या वेळेस सिक्रेट होत असतो, तयार होत असतो मुलांमध्ये, त्यावेळेस सर्वात पहिली गोष्ट होत असते त्यांच्यामध्ये हॉर्स व्हॉइस. मुलांचं वयात आल्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा त्यांचा आवाज हा घुगरा, तो जाड असा व्हायला लागतो. तो मंजूळ आवाज आतापर्यंत असेल तो त्याच्यामध्ये राहत नाही. तो घोगरा व्हायला लागतो, जाड व्हायला लागतो. यामुळे मुलांमध्ये शरीराची वाढ व्हायला लागते. शरीरामध्ये त्यांचे जे शोल्डर्स असणार आहे, खांदे असणार आहे, त्यांच्यामध्ये ते वाढायला लागतात. शरीराची भूक वाढायला लागते. या शरीराची भूक वाढण्यामागे कारण असतं त्यांच्या शरीराला आता जास्तीची गरज लागणार आहे. त्यांची उंची असणारे, त्यांच्यामध्ये बाकीच्या पार्ट्स असणारे, बाकीचे अवयव असणारे, त्यांच्या वाढीसाठी त्यांना भूक खूप लागते. या वयामध्ये जास्तीत जास्त अन्न हे खाल्लं गेलं पाहिजे. महत्वाचं, त्यांच्यामध्ये जे शरीरावरील वेगवेगळ्या प्रकारे ठिकठिकाणी ते केस यायला सुरुवात होते, हेअर्स ग्रो ऑन बॉडी. तरी याच्यामध्ये बॉडीवर केस येणं म्हणजे एक नॉर्मल कन्सेप्ट आहे. जो त्यांच्यामध्ये सिक्रेट होणारे जे हार्मोन असतात, टेस्टेस्टोरॉन नावाचा, हा त्यांच्यामध्ये ही बदल घडून आणतो. जसं की चेहऱ्यावर केस येणं, फेशियल हेअर म्हणतो आपण, दाढी असेल, मिशी असेल, त्यांच्या चेस्टवर, छातीवर केस यायला लागतात. अंडर आर्म्स म्हणजे बगलेमध्ये केस आहे. त्यांच्या प्युबिक पार्टवर म्हणजे पोटाच्या खाली केस यायला लागतात. पायावर असेल, हातांवर असेल, आर्म्सवर हे केस वाढायला लागतात. ज्यामध्ये अँड्रोजन नावाचा हा हार्मोन त्यांना खूप महत्वाचा असतो की केस वाढीसाठी, हेअर ग्रोसाठी. हा टेस्टेस्टेरॉन त्याच्यामध्ये घडवून आणतो आणि हा टेस्टेस्टेरॉन त्यांच्या टेस्टीज हा सिक्रेट करत असतात. नंतर त्यांची जी मस्क्युलर सिस्टीम आहे ती चांगली व्हायला लागते. म्हणजे त्यांच्यामध्ये असं तब्येत वाढायला लागते, मसल्सचं ग्रो व्हायला लागते, ज्यामुळे हाईटमध्ये पण व वजनामध्ये सुद्धा फरक जाणवायला लागते मुलांमध्ये. नंतर त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक रिप्रोडक्शन साठी त्यांच्यामध्ये तयार होतात स्पर्म म्हणजे शुक्राणू. आणि हे जे स्पर्म असतात एका दिवसाला हजारो ते लाखो तयार होऊ शकतात. ते एक खाण्यापिण्यावर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरामधल्या बदलांमुळे होत असतात. आणि हे जे स्पर्म असतात हे त्यांच्यासाठी एक पुरुष आहे हे एक दाखवून देण्याचं एक माध्यम पण ठरतं. हे जे स्पर्म असतात हेच एक अशी एक पेशी आहे, अशी एक सेल आहे, ज्याच्यापासून एक नवीन प्रजाती निर्माण करू शकतात, एक रिप्रोडक्शन साठी काम येणार आहे. नंतर त्यांच्यामध्ये हे जे स्पर्म सिक्रेट होणारे टेस्टेस्टेरॉन येत असतात, तर अपोजिट अट्रॅक्शन, मुलं असतील तर मुलींबद्दल त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन व्हायला लागतं. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिलिंग्स जनरेट व्हायला लागतात. या फिलिंग्स मध्ये सर्वात महत्वाचं येतं ते म्हणजे इमोशन्स. इमोशन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हॅप्पी होणं, लगेच राग येणं, त्यांच्यामध्ये सॅड होऊन जाणं, कधी कधी खूपच असं नॉर्मल राहणं. हे सगळे इमोशन जे आहेत हे त्यांच्या त्या हार्मोनल सिक्रेशन मध्ये होतात.
त्यांच्यामध्ये प्रेमळ असा भाव निर्माण व्हायला लागतो, एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण व्हायला लागते या वयामध्ये. कारण यांच्यामध्ये होणाऱ्या टेस्टेस्टेरॉन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोनल चेंजेसमुळे यांच्यामध्ये जास्तीत जास्त घाम हा त्या ठिकाणी निघायला लागतो. शरीरामध्ये एक स्वेट ग्लँड असतात, त्वचेच्या खाली, स्किनच्या खाली स्वेट ग्लँड असतात. त्या स्वेट ग्लँड त्यांच्यामध्ये हे पोर्स ऍक्टिव्ह करतात, ज्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त घाम हा यायला लागतो. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये फेशियल पिंपल्स यायला लागतात. चेहऱ्यावर असे एक असेल किंवा त्या ठिकाणी मानेवर असेल किंवा चेस्टवर असेल, त्यांच्या पिंपल्स यायला लागतात. पिंपल्स म्हणजे काय असतं, तर त्वचेच्या खाली स्वेट ग्लँड जसे असतात तशा सीबीएस नावाच्या ग्लँड असतात, आणि या सीबीएस ग्लँड ज्या असतात त्याच्यामध्ये ऑइल सिक्रेटचं काम करत असतात. आणि ऑइल सिक्रेट झालं तर आपल्या शरीरावरची, आपल्या स्किनवरचं सर्वात महत्वाचे पोर्स जे असतात ते ब्लॉक करतात, बंद करून देतात, आणि याच्यामुळे त्या पिंपल्स वाढायला लागतात. पिंपल्स येण्यामागे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कारण सांगितलं ते, पण महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये हे तेलकटपणा. हा सीबीएस ग्लँड ऍक्टिव्ह झाल्यानंतर हे तेल बाहेर निघतं, त्याच्यामध्ये पोर्स ब्लॉक करून पिंपल्स येतात. हा एक मोठा बदल त्यांच्यामध्ये घडून येत असतो. हा झाले त्याच्यामध्ये. तेच नाही, पिंपलचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स असतात, जसे ब्लॅक हेड्स, काळ्या प्रकारचे त्या ठिकाणी पिंपल्स असतात, व्हाईट हेड्स असतात त्यांच्यामध्ये, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ब्लाइंड असे मोठ्या मोठ्या पिंपल्स पण यांच्यामध्ये येऊ शकतात. या पूर्ण सर्वात महत्वाचं चुकीचं असतं. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर ह्या पुरत असाल तर त्याच्या शेजारी दुसरी येण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांच्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया सुद्धा असू शकतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त किंवा थोड्या प्रमाणात आता त्यांच्या पेनिसमध्ये इरेक्शन सुरू होतं. इरेक्शन सुरू होणं म्हणजे त्यांच्या टेस्टेस्टेरॉन जास्तीत जास्त त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होणं, म्हणजे टेस्टिस ज्या असतात त्यांच्या जास्त स्पर्म प्रोडक्शन होत असते, तर त्यांना अपोजिट अट्रॅक्शन होत असतं, आणि सेक्शुअल थिंग्स त्यांच्यामध्ये, सेक्सचे थॉट त्यांच्या मनामध्ये यायला लागतात, आणि याच्यामुळे त्यांच्या पेनिसमधून हे इरेक्शन वाढायला लागतं. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक वयामध्ये होणारे बदल आहे, ज्याच्यामध्ये पॅरेंट्सने असेल किंवा टीचर्सने असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे गायडन्स त्यांना करतात त्यांनी चांगली माहिती यांना दिली पाहिजे. नाहीतर या वयामध्ये खूप साऱ्या चुका घडून येत असतात. मुलांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडू शकतात. ते वेगळ्या मुलींबद्दल असेल तर ते चांगले भावनेने नाही तर फक्त वाईट भावनेने त्या ठिकाणी बघू शकतात. त्यामुळे त्यांना चांगलं नॉलेज देणं हे वयामध्ये होणारे बदल जे असतात चांगलं खूप महत्वाचं असतं. त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात वेट ड्रीम्स पडायला लागून जातात. वेट ड्रीम्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे पेनिस इरेक्शन होत आहेत, स्पर्म प्रोडक्शन होत आहेत, ते शुक्राणू तयार होत आहेत. यामुळे काय होतं, जास्तीत जास्त प्रकारे तयार होणं व मनामध्ये जे माइंडमध्ये जे सेक्शुअल थॉट निर्माण होतात या बदलांमुळे, त्याच्यामुळे ते मुलींबद्दल असेल किंवा एक अपोजिट अट्रॅक्शन मध्ये सेक्स थॉट येतात, आणि यामुळे त्यांना झोपेमध्ये एक नाईटफॉल नावाची गोष्ट होत असते. नाईटफॉल एक काय असतं, तर नाईटफॉल हा एक अशी कन्सेप्ट आहे की स्पर्म असेल किंवा त्याच्याबद्दल बरोबर सिमेन असेल, ते ऑटोमॅटिकली त्यांच्या पेनिसद्वारे बाहेर पडत असतं, जे ते थॉट्सद्वारे त्यांना असं वाटायला लागतं की ही रिअल मध्ये होत आहे, पण ते रिअल मध्ये नसून ते झोपलेले असतात. ड्रीम्स मध्ये त्यांना हे इजॅक्युलेशन होत असतं, त्यांचे स्पर्म हे बाहेर पडत असतात, त्याला नाईटफॉल असं म्हणतात. मुलांना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलरली सांगितल्या गेल्या पाहिजे, ज्या वयात त्यांना सांगितल्या गेल्या पाहिजे त्याच वयात. कारण ज्या वयामध्ये आपण त्यांना ह्या गोष्टी सांगणार आहोत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना निर्माण होणार नाही. ते चुकीच्या मार्गाने या प्रश्नांची उत्तरे शोधणार नाही, आणि चुकीच्या मार्गाने जर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना निश्चित माहिती ही मिळणार आहे, ज्याच्यामुळे हे वाईट मार्गाला जाण्याचं सर्वात महत्वाचं कारण. म्हणून माझं पॅरेंट्स जर माझे हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की आपल्या मुलांना हा व्हिडिओ दाखवावा, किंवा तुम्हाला सांगता आलं त्यांना तर नक्की सांगावं, पण मोकळेपणाने त्यांच्याशी बोलावं. प्रत्येक गोष्ट ही त्यांचे जे प्रश्न असतील त्यांना सांगावं. मुलं हे घाबरून घरात कधी विचारत नसतात, तर मी जो व्हिडिओ बनवलाय हा तरी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचावा. स्टुडंट बघत असतील, 10वी असेल 12वी असेल, यांच्यामध्ये हे त्यांना शैक्षणिक वर्षामध्ये या गोष्टी शिकण्यासाठी आहेत. व कमी वयामध्ये लहान मुलं असतील किंवा जे समजून घेणारे असतील त्यांनी हा व्हिडिओ बघितला तरीही चालेल. सगळ्यांसाठीच ही महत्वाची माहिती, व माझं सगळ्यांना एवढंच सांगणं असेल, जी इन्फॉर्मेशन असेल, जी माहिती असेल ती फक्त आणि फक्त चांगली व म्हणजे म्हणतो आपण त्याला की स्पष्टपणे असेल तीच आपण घ्यावी. चुकीची माहिती कोणीही घेऊ नये. चुकीच्या माहितीद्वारे कधीही चांगलं होत नाही, आणि आपल्या शरीराबद्दल कधीही चांगलं माहिती होत नाही. ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित जास्तीत जास्त पसरवा, जास्तीत जास्त लोकांना दाखवा. जर अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपलं इंस्टाग्राम अकाउंट, ते टॉपर्स अकॅडमी व युट्यूब चॅनल, ज्याच्यामध्ये श्रीकांत मोरे बॉटनिस्ट
या चॅनलला नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्रामला नक्की फॉलो करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व अशी माहिती तुम्हाला मी देत राहील. धन्यवाद.